शिरसगाव बंड येथील श्री दत्त मंदिर देवस्थान मध्ये देवपूजा वंदन पाहत आहे। या ठिकाणी अशा प्रकारची ही देवपूजा आहे। आदरणीय पूजनीय श्री बांदकर बाबाजी यांच्या मठामध्ये आपणाला हे प्रसाद वंदन, या ठिकाणी आपल्याला ही प्रसाद वंदन दिसत आहे। आदरणीय पूजनीय श्री बांदकर बाबा यांच्या मठामधील ही देवपूजा प्रसाद वंदन आहे। अशा रीतीने टेबलवरती सर्व वंदन आहे। प्रसाद वंदन, लोहा तांब्याच्या बांधण्या, माळा आपल्याला दिसत आहेत। या ठिकाणची ही देवपूजा अत्यंत सुंदर कलाकुसरीची देवपूजा। आदरणीय पूजनीय श्री बांदकर बाबा यांची भरवसचे ओटे, तसेच काष्ट, या ठिकाणी असलेला गाठा, अत्यंत कलाकुसरीचा गाठा, या ठिकाणी असलेला प्रसाद, हा धातू प्रसाद तथा मण्याचा प्रसाद, या ठिकाणी असलेला धातू प्रसाद, मण्यांचा प्रसाद, या ठिकाणी असलेला असा हा धातू प्रसाद फार पुरातन, या ठिकाणी असलेला हा वस्त प्रसाद आहे। ठिकाणी वस्त प्रसाद, असा हा प्रसाद आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। फार पुरातन असलेले हे प्रसाद वंदन या ठिकाणी बांदकर बाबांच्या देवपूजेच्या हॉल प्रसाद वंदनासाठी देवपूजा सोड या ठिकाणी 23 प्रसाद जोड सोडलेले आहेत। धातू प्रसाद, काष्ट प्रसाद, कर्दम प्रसाद, वस्त प्रसाद आदी सर्व प्रसाद या ठिकाणी यांनी आपल्याला सेवा घडवलेली आहे। खरोखर यांचं धन्य आहेत। यांना खूप खूप दंडवत प्रणाम। आदरणीय पूजनीय महंत श्री बांदकर बाबा यांच्या मार्गातील अक्कांना खूप खूप दंडवत, बाबांनाही खूप खूप दंडवत प्रणाम। या ठिकाणी मानाचा हा विशेष अशा प्रकारे हत्तीच्या दाताची अशा प्रकारे काडी या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। प्रतिम अशा प्रकारचं काष्ट आहे, त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचं वंदन या ठिकाणी आपल्याला ताट आणि तांबोळाचा विशेष प्रसादामध्ये आहे। त्या ठिकाणी तांबोळ आहे, या ठिकाणी विशेष प्रकार अनुले पण आहे आणि धातू नमस्कारी आहेत, लोह आहे। अशा प्रकारच्या प्रसादाला खूप खूप दंडवत प्रणाम, दंडवत। अशी माचोळी आहे, या ठिकाणी महत्त्वाची वंदन माचोळी, आणि या ठिकाणी छिन्नस्थळीची मूर्त, केशवाची मूर्त आहे। या ठिकाणी अत्यंत कलाकुसरीची घडलेली मूर्त, या मूर्तीला खूप खूप दंडवत। दत्त मंदिरातील देवपूजेच्या हॉलमध्ये अशा प्रकारे देवपूजा सर्व सद्भक्तांना सकाळपासून आत्तापर्यंत सोडलेली होती। आषाढीच्या निमित्तानं सर्वांना ही देवपूजा वंदन या ठिकाणी घडलेलं आहे। देवपूजेला खूप खूप दंडवत। दत्त मंदिर देवस्थानातील गाभार, या ठिकाणी बांदकर बाबांच्या मार्गातील मार्गस्थ मंडळी देवपूजेची सेवा सकाळपासून आत्तापर्यंत करत आहेत। अशा या मार्गस्थ मंडळींना खूप खूप दंडवत। प्रसाद वंदनाची अखंड सेवा करणाऱ्या मार्गमंडळींना खूप खूप दंडवत। बाबाजींनाही दंडवत। भक्त प्रवचनकार शिरसगाव बंड येथील संदीप भाऊ तडस यांच्या घरामध्ये असलेली ही शिनामाईची मूर्त, फार पुरातन असलेली ही मूर्त देवपूजा आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। या देवपूजेला खूप खूप दंडवत। पूर्ण नमस्कारी छिन्नस्थळीची मूर्त आहे। या देवपूजेला खूप खूप दंडवत प्रणाम। अशा प्रकारची ही देवपूजा, याला नित्यनेमानं त्रिकाळ पूजा, अवसर धूप दीप होत असते। प्रसाद वंदनासाठी या ठिकाणी आपल्याला ठेवलेली आहे ही मूर्त। सद्भक्त संदीप भाऊ तडस आणि हेमंत भाऊ तडस यांच्या घरातील ही देवपूजा, आणि त्यांची ही मुलं, परिवार, हे परिवार सर्व मिळून या देवपूजेची सेवा करत असतात। पूर्वीच्या काळापासून यांच्या घरामध्ये असलेली ही देवपूजा, यांचे आजोबा, त्यांच्या वडील आणि त्यांच्या घरामध्ये असे परंपरेनं देवपूजा आलेली आहे। साधू संतांची प्रसन्नता, परमार्गाची प्रसन्नता, बेडकर बाबा, तसेच बांदकर बाबा, तसेच थोर अधिकाऱ्यांची प्रसन्नता या परंपरेनं या घराला लाभलेली आहे। अशी देवपूजा यांच्या घराण्यामध्ये आहे।
तसेच सर्वांचे कार्यकर्ते मार्गदर्शक तथा सदैव प्रवचन आणि मार्गदर्शनाचे सतत त्यांचं कार्य चालू असते असे प्राध्यापक संदीप भाऊ तडस आणि त्यांचे मोठे बंधू हेमंत भाऊ तडस त्यांच्या घरातील असलेले कुलवंदन या देवपूजेचे सर्व बांधणी अशा प्रकारची फार पुरातन देवपूजा आहे. भट्टोबासांना ज्या ठिकाणी छिन्नस्थळीचे विशेष काढण्याची आज्ञा झाली होती त्या ठिकाणी असलेल्या या छिन्नस्थळीची ही मूर्त 1 ते 1.5 फुटाची मूर्त आहे. या ठिकाणी आपल्याला वंदनाला दिसत आहे. अशा या देवपूजेला खूप खूप दंडवत. शिरसगाव बंड या गावामध्ये असलेल्या यांच्या भावभक्तीला आणि यांच्या कार्याला खूप खूप नमन आहे. खूप खूप दंडवत आहे. दंडवत प्रणाम. रांजनेश्वरी देवस्थान या देवस्थानच्या ट्रस्टमध्ये असलेले मुख्य कार्यकर्ते हेमंत भाऊ तडस आणि संदीप भाऊ तडस यांचं कार्य नावाजण्यासारखं आहे आणि खूप खूप कार्य अन्नदान सेवा, पदयात्रेची सेवा, आल्या गेल्या संत महंताची सेवा, परमार्गाची चातुर्मासी आदी सेवा या ठिकाणी करत असतात. अशा या कार्याला खूप खूप नमन आहे आणि यांना श्रीप्रभूंनी अशी शक्ती द्यावी, यांच्यातून असं धर्मकार्य घडवावं, यांना खूप खूप प्रेरणा सहाय्य होत राहावं असे श्रीप्रभूचरणी प्रार्थना आहे. दंडवत प्रणाम. या ठिकाणी नाथोबा दादा या ठिकाणी आहेत. नाथोबा दादा बिडकर सदैव पोथी प्रवचन धर्मकार्यात अग्रेसर असलेले व्यक्तिमत्व या शिरसगाव बंड येथील आहे. यांनाही खूप खूप दंडवत प्रणाम. दंडवत. मेहरे परिवार यांच्या घरी असलेले देव मेहरे परिवार यांचा घरातील असा पुरातन वाडा, या वाड्यामध्ये असलेली देवपूजा. आज रोजी आपण मेहरे वाड्यामध्ये असलेले छायाताई मेहरे उर्फ छायाताई वाकीकर यांच्या वाड्यामध्ये असलेली ही देवपूजा, फार प्रसन्नतेची देवपूजा, वस्त्रप्रसाद आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. अशा या देवपूजेला खूप खूप दंडवत. शिरसगाव बंड येथील ही देवपूजा आहे. या ठिकाणी माळी, भोवऱ्या, धातुप्रसाद, वस्त्रप्रसाद आदी या ठिकाणी वंदन आपल्याला दिसत आहे. अशी देवपूजा फार पुरातन भरवसची मूर्त आहे. या ठिकाणी रंगणात आहे. सुंदर अशी देवपूजा. या देवपूजा वंदनाला खूप खूप दंडवत प्रणाम. पुरातन काळापासून मेहरे परिवार दानधर्म सेवा अशी सेवा करणारा पुरातन वाडा या वाड्यातील देवपूजा आहे. तसेच या परिवाराने रिद्धपुरातील महाकाली देवस्थानाला तसेच सर्व तीर्थ या देवस्थानाला शेती जमीन मंदिराच्या सेवेसाठी अर्पण केलेला पुरातन इतिहास आहे. अशा या वाड्यातील सर्वांच्या धर्माला तथा धर्मसेवेला खूप खूप नमन आहे. देवानं अशीच यांची सेवा स्वीकार करावी. या देवपूजेला खूप खूप दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. मेहरे परिवाराचा पुरातन वाडा, या वाड्यामध्ये असलेली ही वास्तू सर्व संत महंतांचं या ठिकाणी बैठक असायची. सर्वांना देवपूजा ठिकाणी सोडलेली होती. येथील यात्रा दिसत आहे. शिरसगाव बंड येथील यात्रा. रांजनेश्वर देवस्थानच्या ठिकाणी असलेली यात्रा. या ठिकाणी रांजण असे खेळ क्रीडा करण्यात आला. रांजण अशा देवपूजेला खूप खूप धन्यवाद प्रणाम. निघाला आणि आषाढी यात्रेनिमित्त शिरसगाव बंड येथे मासोद येथील भजनी मंडळ आणि
या गावामध्ये सकाळी 8:30 वाजता पालखी निघाली. संपूर्ण गावामध्ये पालखी, सर्वांच्या गल्लीमध्ये, घरामध्ये, घरासमोर जाऊन या पालखीचं पूजन झालं. सर्वांनी या ठिकाणी पालखीचं पूजन केलेलं आहे. आता संध्याकाळी भजनी मंडळाचा कार्यक्रम आहे आणि संध्याकाळी महाआरती आणि भक्तगणाला प्रसाद सकाळपासून चालू होता. या ठिकाणी असे शिरसगाव बंड येथील रांजणेश्वरी देवस्थान, या देवस्थानाची सेवा करणारे बाळूभाऊ, सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व, या ठिकाणी असलेले गावातील सद्भक्त मंडळी यांना खूप खूप दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत दंडवत. मासोद येथील भक्त मंडळी या ठिकाणी आहेत, सर्वांना दंडवत. दुपारी जसापूर येथील बायांचे भजनी मंडळ होते, यांनी सेवा या ठिकाणी केलेली आहे. यांच्या सेवेला खूप खूप दंडवत. या ठिकाणी असलेले रांजणेश्वरी देवाचे शेजारीच असलेले देवपूजा वंदन. या ठिकाणी आपल्याला सद्भक्त पिंटूभाऊ वासनकर या ठिकाणी आहेत, शिरसगाव बंड मंदिर येथील सेवेमध्ये तत्पर. हो हो, या ठिकाणी असली यात्रा, मंदिराच्या पाठीमागील भाग रांजणेश्वरी देवस्थान. या ठिकाणी सद्भक्त किशोरभाऊ घाटोळ यांच्या घरी असलेली ही देवपूजा, सर्वांना प्रसाद वंदनासाठी या ठिकाणी देवपूजा सोडलेली आहे. या देवपूजेला खूप खूप दंडवत प्रणाम. अशी ही देवपूजा आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. प्रसाद वंदन आहेत, देवपूजा वंदन, फार सुंदर अशी देवपूजा आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. या देवपूजा वंदनाला खूप खूप दंड. या ठिकाणी असलेली देवपूजा, भोगरामची मूर्त फार पुरातन मूर्त आहे. या ठिकाणी असलेली भोगरामच्या विटेची मूर्त आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. या देवपूजेला खूप खूप दंडवत प्रणाम. या ठिकाणी किशोरभाऊ घाटोळ यांच्या घरातील अशी देवपूजा वंदन सर्वांसाठी सोडलेली आहे. आषाढी यात्रेनिमित्त दंडवत प्रणाम. शिरसगाव बंड या ठिकाणी. या ठिकाणी बांदकर बाबांच्या आश्रममध्ये श्री दत्त मंदिर देवस्थान या ठिकाणी देवपूजेसाठी बसलेली भक्त मंडळी. या ठिकाणी आचार्य प्रवर श्री बांदकर बाबाजी यांच्या आश्रममध्ये ही देवपूजा आपल्याला दिसत आहे. प्रसाद वंदन, देवपूजा वंदन या ठिकाणी होत आहे. दंडवत प्रणाम, दंडवत. श्री दत्त मंदिर या मंदिरचा असलेला हा देवपूजेसाठी आणि कार्यक्रमासाठी असलेला नवीन हॉल आहे. या हॉलमध्ये ही देवपूजा या ठिकाणी सोडलेली आहे. या ठिकाणी सर्व सद्भक्त मंडळी, ग्रामस्थ मंडळी देवपूजा करत आहेत. या ठिकाणी असलेल्या याशी मुख्य गाभाऱ्यातील देवपूजा, दत्तादे प्रभूचा मानाचा विशेष छत्र, चामर, ध्वज आदी सुशोभित असलेल्या देवपूजेला खूप खूप दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम. या ठिकाणी प्रसाद वंदनासाठी भेले परिवार चांदूर बाजार येथे आलेले आहेत. सद्भक्त मंडळी श्री बांदकर बाबांच्या दत्त मंदिरामध्ये हजर झालेले आहेत. दंडवत प्रणाम. आज रोजी आपल्याला या ठिकाणी सद्भक्त संदीप भाऊ तडस आपल्याला शिरसगाव बंड येथील देवपूजा, तसेच या ठिकाणचे मठमंदिरं, या ठिकाणी असलेल्या धर्मकार्याविषयी थोडक्यात आपल्याला मुलाखत देत आहेत, या ठिकाणी माहिती देत आहेत. तरी दादा आपल्याला या ठिकाणची माहिती सांगावी. बसा. सर्वांना दंडवत प्रणाम. हे शिरसगाव बनगाव या गावाला महानुभावीय साधकांचा जुना इतिहास आहे. जवळपास 300-350 वर्षापासून महानुभाव पंथाचे सद्भक्त नामधारक वासनिक या गावामध्ये आहेत आणि श्री गोविंद प्रभू महाराजांच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेला जो रांजण आहे ते रांजणेश्वर संस्थान शिरसगाव पण येथे आहे. म्हणजे आवारामध्ये असणारा जो रांजण होता, तिकोन आहे का, तिकोपाध्यायांच्या आवारामध्ये असणारा जो रांजण होता तो मुघल काळामध्ये अचलपूरला नेत असताना आवारामधला हा रांजण बैलगाडीवरून नेत असताना शिरसगाव पण येथे त्या मुस्लिम जे काही राज्यकर्ते होते त्यांच्या सैनिकांनी इथपर्यंत तो आणला, परंतु तो गाडा पुढे काही गेला नाही आणि शिरसगाव पण येथे त्यावेळेस अचलपूरला जाण्याचा एक मार्ग होता, पुरळपूर्णा मार्गे. आता हल्लीचं जे राजनेश्वर संस्थान मंदिर आहे तिथे उंच असं टेकडं होतं आणि त्याच्या पुढे
सगळा हा स्मशानाचा भाग होता आणि त्याच्या अवतीभोवती या टेकाडाच्या जाण्या येण्यासाठीचा असा गोल रस्ता होता तिथे. आज तिथे तो चौपदरी असा चौकोनी आकाराचा रस्ता दिसतो आहे आणि अशा पद्धतीनं तो रांजण तिथपर्यंत आला, त्यांची गाडी फसते आणि तो जो रांजण आहे तो पडला आणि तो फुटला. म्हणून तो जड असा रांजण न नेता त्या सैनिकांनी असा विचार केला की घोड्याला पाणी पाजण्यासाठी या रांजणाचा आपल्याला उपयोग होतो, म्हणून तो रिद्धपुरून इथपर्यंत आणलेला होता. त्याचा अर्धा भाग फुटल्यामुळे अर्धा भाग शिरसगाव येथे राहिला आणि अर्धा जो काही नांदणी सारखा जो भाग होता तो इथून 2 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या आखदवाडा या गावी त्यावेळेस गेला. त्याला नांदनेश्वर स्थान म्हणून ओळखलं जातं. तर हे दोनही जे भाग आहेत त्या विशेषाचे श्रीप्रभूंच्या पवित्र स्पर्शाने संबंधित आहे आणि अशा पद्धतीनं चिरसगावगणचं राजनेश्वर संस्थान आणि आखदवाड्याचं 2 किलोमीटर असणारं नांदनेश्वर संस्थान अशी ही 2 संस्थान आहेत. तर साधारणपणे 19व्या शतकामध्ये इथले सदभक्त आणि धर्मपरायण आणि ईश्वरभक्त कैवल्यवासी नारायणराव आनेजी तडस यांनी देवस्थानला जवळपास सुमारे 40 एकर जमीन इथे राजनेश्वर संस्थांना दान केली आणि 35 ते 30 एकर जमीन नांदनेश्वर संस्थान आखदवाडा इथे दान केलेली होती. आणि तेव्हापासूनच खऱ्या अर्थानं मग या नांदनेश्वर आणि राजनेश्वर याची वहिवाट आणि व्यवस्था लावावी म्हणून हे दानपत्र त्यांनी त्या काळामध्ये केलेलं होतं. ती जमीन आजही संस्थांकडे आहे आणि राजनेश्वर संस्थान या मंदिराचं जे काही जुनं बांधकाम आहे तेथे जवळपास सुमारे 1870च्या दरम्यान एक छोटंसं मंदिर होतं आणि त्या मंदिराच्या आतमध्ये हा रांजण होता. परंतु नंतर 1914 साली सद्भक्त कैवल्यवासी श्री नारायणराव दादा तडस यांनी तिथे मोठ्या मंदिराची निर्मिती केली. ते आज जे भव्य दिव्य जे मंदिर दिसते आहे ते 1914 सालचं बांधकाम झालेलं मंदिर त्या ठिकाणी दिमाखात उभा आहे आणि राजनेश्वर म्हणून संस्थान म्हणून प्रसिद्धीस पावलेला आहे. तर अशा प्रकारचा हा राजनेश्वर संस्थानचा एक इतिहास आहे आणि या स्थान विशेषाच्याच अनुषंगानं असणारा नांदनेश्वरीचाही देखील एक काही असा इतिहास आहे ज्याला प्राचीन परंपरा लाभलेली आहे. त्याचप्रमाणे गावामध्ये अनेक जी काही सद्भक्त मंडळी त्या काळामध्ये राहत होती आणि चातुर्मासी सुद्धा इथे दिल्या जात होती. आज हल्ली इथे परमपूजनीय परमश्रद्धेय आदरणीय श्री बांकर बाबांचा आश्रम आहे. दत्त मंदिर म्हणून जे मंदिर ओळखलं जातं तिथे परमपूजनीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय श्री बांकर बाबांचा आश्रम आहे आणि मार्गस्थ मंडळी तिथे दत्त मंदिराची जी काही आहे ते सेवा करत आहेत. या मंदिराला देखील साधारणपणे त्या काळामध्ये 8 ते 10 एकर जमीन तडस परिवाराने दान करून दिलेली होती आणि हे देखील ट्रस्ट जवळपास 1902 साली तयार झालेलं आपल्याला त्या कागदपत्रावरून आपल्याला दिसते आहे. एकूणच परमश्रद्धेय बिडकर बाबांच्या कुळामध्ये म्हणजे उपाध्याय कुळाच्या अंतर्गत बिडकर कुळाच्या अंतर्गत असणारी ही जी काही त्याची जी बांकरची शिष्यगादी आहे तर परंपरेची जी काही प्रसाद वंदन आणि देवपूजा आहे जी अगदी स्वामींच्या काळापासून श्री प्रभूंच्या काळापासून आलेले असे पवित्र अशा विशेष आहेत. प्रसाद वंदन आहे. तर आषाढी यात्रेच्या निमित्तानं अगदी उत्तर भारतापासून सगळे काही जी काही आपले उपदेशी मंडळी आहेत, नामधारक आहेत, वाहनभाव मंडळी आहेत ती तिथे प्रसाद वंदन करण्यासाठी येत असतात. एकादशीला देखील प्रसादाजवळ हे सुटले जातात आणि त्याचप्रमाणे आषाढी यात्रा चिरसगावगडला जी असते तर ही आषाढी यात्रेची देखील एक जुनी परंपरा आहे. साधारणपणे जेव्हा रिद्धपूरला जी यात्रा भरत होती त्यानंतर चांदूर बाजारला जी यात्रा भरत होती आणि शिरसगाव असं हे जे काही त्रिकूट आहे त्या त्रिकूटाचा संदर्भ देखील असा आहे की तिथले जे काही राऊत परिवार आहे चांदूर बाजारचा त्यांनी यात्रा भरवायला काही एक सुरुवात केली. त्याचप्रमाणे भेले परिवार आहे त्यांनी देखील एक पुढाकार घेऊन चांदूर बाजारला काही मंदिर सिनामाय जे संस्थान आहे तिथे तर एक अशी
त्या लोकांची काही एक सभा झाली आणि या यात्रेचा जो इतिहास आहे, चांदूर बाजार आणि शिरसगावगड यात्रेचा, हा 200 वर्षाचा इतिहास आहे. ही यात्रा सलगपणे 200 वर्षापासून आपल्या परिसरामध्ये सुरू आहे. त्या काळातले जे काही सद्भक्त होते त्यांनी या यात्रेची सुरुवात केलेली आहे आणि रिद्धपूरची यात्रा तर आषाढीला होती, पण आज पहिल्या दिवशी रिद्धपूरची यात्रा, दुसऱ्या दिवशी चांदूर बाजारची यात्रा आणि तिसऱ्या दिवशी शिरसगावगडची यात्रा, असं हे त्रिकूट अगदी 200-250 वर्षापासून सातत्यानं चाललेलं आहे. आणि आपल्या पंथ परंपरेमध्ये देखील ती यात्रा ही शिरसगावगडची चांदूर बाजाराची ही प्रसिद्ध यात्रा आहे. या गावामध्ये जी काही जुनी मार्गमंडळी आहे, म्हणजे परमपूजनीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय कैवल्यवासी जुने उपाध्याय कुळाचार्य, जुने विणकर बाबांचा या ठिकाणी चातुर्मासी होत होती, जुने भोसले बाबा असतील, जुने येळमकर बाबा असतील, जुने शेवलीकर बाबा असतील, तर ही मार्गमंडळी, हा सगळा मार्गमेळा जेव्हा फिरत येत होता तेव्हा इथे त्यांना चातुर्मासी घातली जात असे. आणि आज जे चांदूर बाजारचं जे श्रीकृष्ण मंदिर आहे तिथे ही चातुर्मासी आणि तिथे ते थांबत असत. शिरसगावगडला तडसांचा फड असेल, दिवाणखाना असेल आणि या सगळ्या परिसरामध्ये ही मार्गमंडळी अगदी 150 वर्षापासून येत असत. आणि त्याच्यामुळं शिरसगावगडची जी काही इथे जी काही महानुभावीय तत्व विचारधारा जी आहे ती पक्की रुजलेली आपल्याला असं दिसतं. धन्यवाद धन्यवाद संदीप भाऊ आणि धन्यवाद बाबाजी. बाबाजींनी आपल्याला देवपूजा वंदन घडवली आणि शिरसगावगड येथील आपल्याला सर्व इतिहासही संदीप भाऊनी सांगितला. खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद, प्रणाम. शिरसगाव बंड येथील आपल्या पंथीय इतिहासाच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाची माहिती अशी आहे की आजची जी अखिल भारतीय महानुभाव परिषद आहे त्याची स्थापना शिरसगाव बंड या गावी 1914 साली ही पहिली जी काही सभा झाली ती शिरसगाव बंड येथे तडसांच्या फडामध्ये आयोजित केलेली होती. या सभेच्या आयोजनासाठी जे सदभक्त नामधारक वासनिक होते त्याच्यामध्ये या सभेचं आयोजन करण्यामध्ये सदभक्त कैवल्यवासी नारायणराव तडस यांनी मोठा पुढाकार घेतला होता. आणि त्यांनी त्या काळातले सगळे जे काही पंथीय जे काही अधिकरण आहे त्यांच्या सूचनेनुसार या अधिवेशनाचं, या सभेचं आयोजन शिरसगाव बंड येथे केलेलं होतं. आणि तिथूनच खऱ्या अर्थानं म्हणजे अखिल भारतीय महानुभाव परिषदेचं आजचं नाव जरी अखिल भारतीय महानुभाव परिषद असलं तरी पूर्वीचं तिचं नाव जी आहे ते धर्मोन्नती परिषद असं होतं. आणि नंतरच्या कालखंडामध्ये काही अधिवेशनं हे हो. त्याचप्रमाणे असा देखील एक संदर्भ मिळतो की जवळपास 1930च्या दरम्यान परत इथे अखिल भारतीय महानुभाव परिषदेचं एक छोटंसं अधिवेशन या ठिकाणी संपन्न झालेलं होतं. असा पंथीय संघटनेच्या दृष्टीनं शिरसगाव हे जे गाव आहे ते अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या निमित्ताने इथे पहिल्यांदाच परिषदेची मीटिंग झाली, इथेच त्याची स्थापना झाली. त्यावेळेचे सगळे जे काही महानुभाव संप्रदायातले मोठे अधिकरण असतील, म्हणजे कैवल्यवासी जुने बिडकर बाबा असतील, जुने सेवलीकर बाबा असतील, येळमकर बाबा असतील किंवा पंजाबी बाबा असतील, तर संपूर्ण परिसरातील आणि महानुभाव पंथाचे जे मोठे अधिकरण आहेत ते एकत्र या ठिकाणी आले होते. ती तारीख असं गेल्याचं बोलवल्या जाते. जुन्या लोकांकडून जे आम्ही ऐकलं, अधिकरणांनी सगळे असं ठरवलं की साधारणपणे रिद्धपूरच्या त्या याच्यामध्ये काळामध्ये जेव्हा प्रसाद वंदन सुटेल किंवा तिथे काही उपक्रम असेल तर त्या अनुषंगानं जोडून ही स्थापना करावी संघटनेची. म्हणून 1914च्या सुमारास ही धर्मोन्नती परिषद या ठिकाणी सुरू झालेली आपल्याला दिसते, ज्याचं नाव आज अखिल भारतीय महानुभाव परिषद आहे. धन्यवाद. स्थान शिरसगाव बंड या ठिकाणी देवपूजा वंदन झाल्यानंतर आषाढी यात्रेनिमित्त देवपूजेला गादी लागायच्या अगोदर सर्व भक्त मंडळी देवपूजेची अशा रीतीनं आरती करून देवपूजेला गादी लावत असतात. सर्वांनी देवपूजेला आरती, धूप, दीप
पंचारती ओवाळून सर्व देवपूजेला प्रसाद वंदन या ठिकाणी देवपूजेला गादी लागताना धूप दीप आरती ओवाळून सर्व अर्थाने आचार्य प्रभू श्री मानकर बाबाजी सर्व मार्गस्थ मंडळी अशी ही संपूर्ण देवपूजेला खूप खूप दंडवत प्रणाम. श्री दत्त मंदिर देवस्थान या ठिकाणी अशी ही देवपूजा आणि देवपूजेला गादी लागताना अशा रीतीने देवाला धूप दीप आरती स्तवन करून देवाला प्रायश्चित प्रसव मोडून देवपूजेला गादी लागत असते. अशा या देवपूजेला खूप खूप दंडवत.